श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण नवीन मालिका सुरू करतोय, जपूया माळरानं. आणि ही माळरानांबद्दलची माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये मिहीर गोडबोले आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. मिहीर गोडबोले मुळात वन्यजीव छायाचित्रकार आहेत आणि ही आवड जोपासताना ते वळले माळरानाच्या जैवविविधतेकडे. तर त्यांच्याकडून आपण माळरानांबद्दल या मालिकेमध्ये जाणून घेणार आहोत. मिहीर, माळरान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विस्तीर्ण प्रदेश, ज्याच्यावर गवत आहे, खुरटं आणि थोडीशी झुडपं, असं डोळ्यासमोर येतं. तर माळरान म्हणजे नक्की काय, कशाला म्हणतात? तर माळरान जे आहेत हे भौगोलिकदृष्ट्या हे पर्जन्य छायेतला प्रदेश आहे सगळा. म्हणजे कमी पावसाचा प्रदेश आहे आणि तिथे खडकाळ जमीन ही जास्त आहे. माती कमी असल्यामुळे तिथे मोठ्या झाडांची मुळं ही धर धरू शकत नाहीत. त्यामुळे तिथे जास्त प्रमाणात हे गवताच्या वेगवेगळ्या प्रजाती, मग त्यानंतर झुडपं आणि तुरळक प्रमाणात झाडं, असा आपल्याला तो प्रदेश व्हिज्युअली आपण जर विचार केला तर तो तसा आपल्या डोळ्यासमोर येतो. पण माळरानांवरती जैवविविधता पण बरीच असेल ना? जंगलात जशी आहे तितकी असते, कमी असते, काय असतं? तर माळरानांमध्ये जर आपण बघितलं तर सुरुवात होते गवताच्या वेगवेगळ्या प्रजातीपासनं आणि मग तिथे मुंगी, कीटक यापासनं सरपटणारे प्राणी, त्यांच्यावर जगणारे पक्षी, असं करत करत विविध हरणांच्या प्रजाती, अगदी काही प्रदेशांमध्ये आपण बघितलं तर हत्तीसारखे मोठे सस्तन प्राणी सुद्धा हे माळरानांवरच जास्त करून जगतात. त्यामुळे तिथे जैवविविधता जर म्हणली तर ती काही जंगलांहून जास्त प्रमाणात पण आढळते. आणि हे बहुतांशी सगळे उष्णकटिबंधीय प्रदेश असल्यामुळे तिथे जैवविविधतेसाठी पोषक वातावरण पण आहे. तर जर कीटक आणि हे सगळे जर आपण प्रजाती बघितल्या तर काही जंगलांहून जास्तच इथे जैवविविधता खरं म्हणजे आहे. आणि आपण आपली मानसिक एक ठेवण अशी असते की जैवविविधता म्हणली की आपण ती जंगलांशी असोसिएट करतो. तर ती माळरानांशी पण पहिल्यापासून आहे आणि ती आपण केली पाहिजे. मिहीर, तू आता म्हणालास की जंगलांपेक्षा सुद्धा कधी कधी एखाद्या माळरानावर अधिक जैवविविधता आढळते. तर ही जैवविविधता जंगलात आणि माळरानांवर काही सामायिक प्राणी असतात का, किंवा कसं असतं हे? काही प्रजाती आहेत या जंगल आणि माळरान याच्यामध्ये सामायिक आहेत, पण साधारण त्यांचा 10 ते 20% हा ओव्हरलॅप आपण म्हणू शकतो. पण बाकी जे सगळं माळरानावर जे जैवविविधता सापडते आपल्याला, काही ज्या हरणांच्या प्रजाती आहेत, लांडगा आहे, तर या फक्त माळरानांसाठीच उत्क्रांत झालेल्या आहेत वर्षानुवर्ष. त्यामुळे त्यांचं संवर्धन करायचं असेल तर या फक्त या भागांमध्येच सापडणार आहेत. म्हणजे लांडगा आपल्याला जंगलात पण दिसतो आणि माळरानावर पण ते वेगळे असतात प्रजाती. तर भारतीय लांडगा जर आपण बघितलं तर हा प्रामुख्याने गवताळ प्रदेशांमध्येच आढळतो. जंगलांचा वापर ते क्वचित करतात, पण जसं 90% त्यांची संख्या ही माळरानांवरच आपल्याला सापडते देशभरामध्ये. त्यामुळे यांची उत्क्रांतीच माळरानांसाठी झालेली आहे. आता हे माळरानांवरचे जे प्राणी आहेत ते अतिशय कमी पाणी, कमी अन्न, या त्यांच्या गरजा अतिशय कमी असतात. या प्रकारेच ते उत्क्रांत झालेत. किंवा जास्त तापमानात त्यांना जगायची त्यांना सवय असते. तो अगदी छोटे छोटे दगड, त्यांच्या बाजूला जो आडोसा तयार होतो त्याचा फायदा घेऊन ते राहू शकतात. तर अशा प्रकारे यांची उत्क्रांती झालेली आहे. त्यामुळे माळरानं सोडली तर हे बाकी कुठे आपल्याला हे प्राणी सापडत नाहीत. अच्छा. श्रोतेहो, माळरानावर कशी जैवविविधता उत्क्रांत झाली हे आपण आता बघितलं. तर त्यामुळे माळरानंही आपल्या परिसरात जपणं हे खूप महत्त्वाचं आहे, हे तर लक्षात येतच. ती का जपणं गरजेचं आहे याबद्दल आपण आणखीन माहिती घेणार आहोत पुढच्याही भागामध्ये मिहीर गोडबोले यांच्याकडून. आणि याचबरोबर आशिष शेडगेसह मी ज्योत्स्ना केतकर आज इथेच थांबते. नमस्कार.